कम इन. मॅम गेस्ट येत आहेत का लंच मीटिंग साठी? मीटिंगचं वगैरे काही माहित नाही मला, पण मी आज असं ठरवलंय की आजचा लंच रॉकस्टार बरोबर करायचा. तो सुपर सिंगर, आमच्यासाठी वेळ आहे ना तुमच्याकडे? या बसा. आता नीतूने आणलेल्या डब्याचं काय करू? मिस्टर तिळगुळकर, कसला विचार करता इतका? नाही मॅम, मी जरा वेगळ्या विचारात. तसं जेवण चांगलं बनवते. ऑफकोर्स. सगळंच खूप टेस्टी आहे मॅम. इट्स रिअली अमेझिंग. इट्स माय प्लेजर. थँक्यू मॅम. खरंच थँक्यू. तुम्ही स्वतः माझ्या घरी आलात, माझ्या आईशी बोललात, तिला समजवलं. तुम्ही माझ्यासाठी सगळं खूप सोपं करून दिलं. इट मीन्स अ लॉट मॅम. खरंच थँक्यू. मिस्टर तिळगुळकर, मी माझ्या परीने काकूंना समजवायचा प्रयत्न केला आणि त्यांना खरंच त्या गोष्टी पटल्या. या गोष्टीचा मला आनंद आहे. या ना. खरंच नाही तू रेस्टॉरंट ॲम्बियन्स आवडलं मला. इट्स रिअली नाईस. रिअली? मला माहिती होतं तुला ही जागा नक्की आवडेल म्हणून. हे खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. खरंच थँक्यू नीतू. बस इतक्यातच? हॅलो सुपर सिंगर, आजची ट्रीट कोणाकडून आहे माहिती आहे ना? मिस नीतूकडून. त्यामुळे ती होणारच ना अशी शानदार, फॅन्टॅब्युलस. ऋषी, मी खरंच खूप हॅपी आहे तुझ्यासाठी. त्यामुळे मी ठरवलंच होतं सेलिब्रेशन असं जोरदार व्हायला पाहिजे एकदम. आजची संध्याकाळ अशी हवी की तू कधीच विसरणार नाही. नीतू आज माझ्यासाठी एवढी खुश आहे, इतकी आनंदात आहे. तिला माझ्या मनातलं सांगू का? गुड इव्हनिंग मिस्टर तिळगुळकर. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते. सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.